ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत आज रावेर शहरासह ग्रामीण भागात विविध खासगी आणि सार्वजनिक मंडळांनी दुर्गादेवीची स्थापना केली। आज सकाळी रावेरच्या महालक्ष्मी मंदिरात 11:30च्या सुमाराला माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, पद्माकर महाजन आणि सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या हस्ते आरती करून स्थापना मिरवणुकीची सुरुवात झाली। यावेळी मिरवणुकीत मंडळाचे उपाध्यक्ष लीलाधर गजेश्वर, सचिव गोपाल भोई, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव महाजन, ई.जे. महाजन सर, संतोष पाटील, प्रकाश बेलस्कर, पंकज चौधरी, अशोक गायकवाड, रवींद्र पाटील, निलेश बारी, भावलाल शिंदे, हर्षल महाजन, भूषण महाजन, रामदास महाजन यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळासह कारागीर दुर्गोत्सव मंडळ आणि पवन व्यायामशाळा दुर्गोत्सव मंडळही मिरवणुकीत सहभागी झाले होते। रस्त्याने ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि सडा शिंपडून आरती करून दुर्गादेवीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। दरम्यान आज सकाळीही शहरासह ग्रामीण भागातील दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरात मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती। काल 2 ऑक्टोबरला रात्री उशिरापर्यंत विविध मंडळांचा आगमन सोहळा सुरू होता। या सर्व दुर्गोत्सव मंडळांनी मूर्तिकाराच्या घरापासून मंडळापर्यंत देवींच्या मूर्ती वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत आगमन सोहळा संपन्न केला। आज सायंकाळी उशिरापर्यंत ठिकठिकाणी स्थापना सुरू होती। पाहूया याबाबतचा वृत्तांत आपला रावेर मीडियाच्या दर्शकांसाठी। हाँ मना